नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2024च्या हिवाळी विधानसभा सत्रादरम्यान शेतकरी हिताशी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. या निर्णयानुसार राज्यातील धान्य उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कमाल 40,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे ठरवण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सरकारने 18,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या बोनस योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळ अथवा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमध्ये आपली नोंदणी करून घेतली आहे. शेतकरी मित्रांनो, घेणेही आवश्यक आहे. केवळ या संस्थेमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, हा निर्णय योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि योग्य हक्कधारकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी घेण्यात आलेला आहे. वितरणात विलंब आणि तपासणी प्रक्रियेमुळे शेतकरी मित्रांनो, हे बोनस यापूर्वीच वितरित होणे अपेक्षित होते, परंतु काही प्रकरणे आणि गैरप्रकार आढळल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची पूर्ण तपासणी करण्यात आली. शेतकरी मित्रांनो, नोंदणीकृत शेतकरी संपूर्ण यादी पुन्हा एकदा सत्यापित करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आणि अपात्र अर्जदारांना वगळण्यात आले. या सत्यापन प्रक्रियेमुळे बोगस वितरणास काही विलंब झाला होता. सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या तपासणीचा उद्देश केवळ योग्य आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे हा होता. शेतकरी मित्रांनो, गैरप्रकरणामुळे खऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कठोर पावले उचलण्यात आली. निधी वितरणाची सध्याची स्थिती 12 जून 2025 पासून या योजनेअंतर्गत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, सहकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जून 2025 पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बोनसाची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. हे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाणार असून सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.